उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे घरभर माशा होणे, लाल मुंग्या होणे, काळ्या मुंग्या होणे, डासांचा सुळसुळाट असतो आणि त्याचबरोबर उंदरांचा सुद्धा सुळसुळाट असतो। मग घर कितीही स्वच्छ ठेवले तरीही अचानक इतके डास कुठून येतात असा प्रश्न पडतो, पण इतक्या माशा कुठून होतात असा प्रश्न पडतो। मग घरातील माशा असेल, त्याचबरोबर डास असतील आणि लाल मुंग्या असतील, ह्या पळवण्यासाठी एकदम कारगर असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इकडे मी घेतलेला आहे खलबत्ता आणि त्यामध्ये मी 3 लवंगा घातलेल्या आहेत। तुम्ही लवंगाचं जे काही प्रपोर्शन आहे ते जास्तही घेऊ शकता आणि 3 ते 4 मी कापूर घातलेला आहे। आता आपल्याला याची ना पूड करून घ्यायची आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कापूरचा वास येईल तर मग इकडे न्यूजपेपरमध्येही तुम्ही बारीक केलं तरीही चालेल किंवा मग एखादी झिपलॉक बॅग असते ना ती वापरून बारीक केलं तरीही चालणार आहे। मला इंस्टाग्रामवरती प्रचंड असे मेसेजेस आले होते की घरामध्ये भरपूर माशा होतात, लाल मुंग्या होतात, तर त्यासाठी काही उपाय सांगा, घरगुती उपाय सांगा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ह्या होणाऱ्या जास्त माशांना आम्ही घरच्या घरी जे आहे ते कंट्रोल करू शकू। मग मला असं वाटलं चला एवढा सोपा उपाय मी तुमच्यासोबत का बरं शेअर करू नको, आणि हा उपाय असा आहे की तुम्हाला रोज हा उपाय तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे घरगुती साहित्यामध्ये। आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पाणी घेत आहात ना तुम्ही बकेटीमध्ये घर पुसण्यासाठी, त्यामध्ये ही पूड टाकून घ्यायची आहे। मी इकडे तुम्हाला आता फक्त दाखवते आहे। आणि काय होतं माहिती आहे का, लाल मुंग्या ज्या आहेत ना, थोडा अन्नाचा जरी कण असला ना तर तिथे लाल मुंग्या तुम्हाला दिसतात उन्हाळ्यामध्ये। आणि घरामध्ये लहान मुलं असतील ना तर मग काहीही नाही म्हटलं तरी घरामध्ये थोडीफार सांडासांड होतेच। मग अशा वेळेस हा उपाय तुम्ही नक्की करा। त्यानंतर इकडे टाकणार आहोत आपण डेटॉल, साधारणतः अर्धा ते 1 चमचा डेटॉल तुम्हाला घालायचं आहे, लिक्विड डेटॉल म्हणते आहे मी, आणि हे मिक्स करायचं आहे। सध्या आपल्याला जे आहे याचं कॉन्सन्ट्रेट कसं बनवायचं मी ते सांगते आहे। हे एकदा तुम्ही बनवून एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि रोज तुम्हाला असं नाही बनवायचं आहे की रोज रोज कोण बरं हे पावडर करेल, तर त्यासाठीही हे एकदा बनवलं तर महिन्याभर कसं जाईल तेही सांगणार आहे। आता मीठ टाकायचं आहे, खूप सारं मीठ टाकायचं आहे बस। यामध्ये कोणत्याही प्रकारचा निरमा जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं फ्लोअर क्लिनिंग वालं असतं ना लिक्विड, तेही जाणार नाही। आपल्याला याच्यामध्ये प्युअर कापूर आणि लवंगाचा वास पाहिजे, त्यामुळेच आपण हे कॉन्सन्ट्रेट बनवलं आहे। आता हे जे बनवलं आहे हे तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। यामधला अर्धा बॉटल जे आहे तुम्ही रोज अशा पद्धतीने वापरून एकदाच हप्ताभरासाठी, 15 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठीचं लिक्विड बनवून ठेवू शकता। पण आता मी हे ॲज इट इज सगळं वापरणार आहे, रोज रोज बनवलं तरीही चालेल। पण हे वापरण्याच्या आधी, फरशी पुसायच्या आधी, हे बनवल्यानंतर 5 मिनटं हे असंच पाण्यात राहू द्या। का? कारण यामध्ये जे आपण लवंग आणि कापूर घातला आहे ना त्याचा पूर्ण स्मेल त्या पाण्याला लागला पाहिजे आणि मुंग्यांना, माशांना लवंगाचा आणि कापूरचा बिलकुल स्मेल आवडत नाही। म्हणूनच आपण त्या पूर्ण जे काही पाणी आहे ना त्यामध्ये आपल्याला फक्त कापूर आणि लवंगाचा स्मेल आला पाहिजे, म्हणून आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लोअर क्लीनर वापरलं नाही आहे, जेणेकरून त्याचा जो काही वास आहे तो दबला जाईल, म्हणून आपण कोणतंच फ्लोअर क्लीनर इकडे वापरलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचा निरमा वापरला नाही आहे। आता यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही आणि मीठ जेव्हा तुम्ही टाकता ना तर मिठाने सुद्धा घरामध्ये माशा बिलकुल होत नाही। नंतर काय करायचं आहे, तुम्ही हाताने फरशी पुसत असाल, मॉबने फरशी पुसत असाल, तुमच्या याच्यावरती आता हे 5 मिनटं असंच ठेवायचं। आता बघा 5 मिनटानंतर तुम्हाला दिसेल की यामधून ना कापूर आणि लवंगचा मस्त असा वास येतो आहे आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अरोमा डिफ्युजरची गरज नाही आहे किंवा कोणतेही महागडे धूप घ्यायची गरज नाही, अगरबत्ती लावायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही फरशी पुसा, इतकं फ्रेश वाटतं आणि घरामध्ये एकदम अशी नॅचरल आणि पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं। आणि अशा पद्धतीने तुम्ही सकाळ संध्याकाळ घर पुसू शकता। एक टाईम पुसत असाल तरीही चालेल, माशा होणार नाही। आणि शक्यतोवर काय करायचं, घरामध्ये जर काही सांडासांड झाली असेल तर ते लवकर स्वच्छ करायचं, जेणेकरून तिथे माशा लागणार नाही किंवा मुंग्या लागणार नाही। आता बघा, एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे, घरामध्ये अशा पद्धतीने कोपरे असतात बरोबर, ज्या काही मुंग्या असतात ना लाल मुंग्या, त्या अशा कोपऱ्यांमध्ये जास्त होतात आणि कोपऱ्यांमधून इकडे तिकडे जातात। स्पेशली आपल्याला हा कोपरा जे असतात ना, घराचे अगदी 4ही कोपरे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला कोपरा आपण करतो ना, फक्त असंच पुसायचं बाबा कोपरे राहून जातात, तर त्यामुळे तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही। तुम्हाला अशा पद्धतीने सगळ्या कोपऱ्यांमध्ये व्यवस्थितरित्या हे पुसून घ्यायचं आहे। तुम्ही असं करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। पहिले काय व्हायचं की
जर माशा झाल्या ना तर त्यावरती रॉकेल असे शिंपडायचे बघा, कारण पहिले अशा टाईल्स वगैरे नव्हत्या, पहिले मातीचे घरं होते आणि तिथे थोडंही सांडलं की माशा या व्हायच्या. पण आता तुम्ही अशा आपले घर असे टाईल्स वगैरे आहे तर तिथे हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. आता डास फार झाले असतील तर संध्याकाळी काय करायचं, दारं खिडक्या लवकर बंद करायच्या. दुसरी गोष्ट, कडुलिंबाचे पानं घ्यायचे आणि त्याचं ना थोडंसं त्याला जाळायचं, त्यामध्ये काही तेजपत्ता वगैरे टाकून आणि त्याचं ना थोडंसं धूप करायचं आणि घरभर जे आहे एकेका रूममध्ये तुम्हाला ते ठेवायचं. त्याच्यात जे काही धूप आहे ना त्याने धुराने बिलकुल घरामध्ये मच्छर तर येतच नाही, पण जर घरामध्ये मच्छर आले असतील त्याने मच्छर जे आहे ते पूर्ण निघून जातात. आणि नॅचरल रेमेडी आहे, घरामध्ये जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांनासुद्धा त्याचा त्रास होणार नाही. सो अशा पद्धतीने नक्की करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सर्वांचे खूप सारे मेसेजेस आले होते आणि उन्हाळ्यासाठी हा एकदम कारगर असा उपाय आहे, म्हणून मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. उंदीर घरातून कसे पळवायचे यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यामुळे मी व्हिडिओ शेअर करत नाही आहे. पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.